नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका भन्नाट अशा ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत काळू वॉटरफॉल, जो की आहे मालशेज घाटमध्ये. तर चला बघूया कसा राहतो आजचा आपला प्रवास. तर चला मंडळी, लेट्स गो. तर काळू वॉटरफॉलला 2 व्ह्यू पॉईंट आहेत, एक टॉप व्ह्यू पॉईंट, एक बॉटम व्ह्यू पॉईंट. आम्ही बॉटम व्ह्यू पॉईंटला प्राधान्य देत बॉटम व्ह्यू पॉईंटकडे वळत आहोत. शक्यतोवर विकेंड्सला या वॉटरफॉलला येण्यास टाळा, कारण विकेंड्सला भरपूर प्रमाणात पर्यटक भेट देतात, गर्दीचे प्रमाण वाढते. मग काढता काढता जाईल तुला गाडी. मग मी त्याला तेच सांगतो. आम्ही बेस विलेज पॉईंटला पोहोचलो आहे आणि ट्रेकसाठी रेडी होत आहोत. तर आता आम्ही आलो आहे मित्रांनो काळू वॉटरफॉलला. तर तो आहे सुंदर असा काळू वॉटरफॉल, ज्याला की आता आपण खूप जवळून एक्सप्लोअर करणार आहोत. तर अशा या घनदाट जंगलातून आपल्याला काळू वॉटरफॉलचे दर्शन होते. खूप ठिकाणी त्याचा घनदाट जंगल तुम्हाला बघायला मिळेल. तर चला इथे बघा. वन विभागाने ठिकठिक जागेवर असे बोर्ड लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या मागे वन विभागाचा बोर्ड आहे. वाटेवर भरपूर प्रमाणात छोट्या नद्या आढळतात. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं जंगल आहे आणि या साईडला दरी आहे. ती नदी जी आपण मगाची बघितली होती ती या साईडनी वाहत आहे, दाखवली. चला माऊली, पुढे चला, पुढे चला माऊली, चला माऊली. डायरेक्ट फ्रॉम शेगाव. चला माऊली. नंतर टू व्हीलर पण घेऊन येऊ शकता. हा पॉईंट जो आहे. चल 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 चल. मला तुम्ही नाही पुढे गेले. चला चला चला. खूप पाय सटकत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जसं जसं जंगलात ट्रेक करत चाललो आहे तसा जसा हा वॉटरफॉल जो आहे हा आपल्याला मनमोहक असा दृश्य देत आहे. तर हीच ती नदी जिचा उगम काळू वॉटरफॉलमधून होतो आणि ज्या नदीला पार करण्याकरिता आपल्याला झिप लाईनचा वापर करावा लागतो. खूप थरारक अनुभव आहे मित्रांनो, अवश्य भेट द्या काळू वॉटरफॉल. तर हीच ती प्रमुख झिप लाईन, ज्याचे चार्जेस गावकरी आपल्याकडून 100 रुपये पर पर्सन असे घेतात. तर या झिप लाईनचा वेळ सकाळी 5 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत असतो. तर वेळेत परत येणे पण तितकेच गरजेचे आहे. मित्रांनो, आता आपल्या मागे जो आहे तो काळू वॉटरफॉल आहे. आता आपण पोहोचलेलो आहे काळू वॉटरफॉलमध्ये. वॉटरफॉल आपण आलो आहे आता कुंभे वॉटरफॉलवर. तर ही दरी आहे ती कुंभे वॉटरफॉलमधूनच पाणी येत आहे. तुम्ही बघू शकता. ट्रेक खूप डिफिकल्ट होत चालला आहे. तर आम्ही आलो आहे कुंभेवाड काळू वॉटरफॉल. सचिन दादा आराम करत आहेत पाण्याच्या मधात. तर मित्रांनो, आपल्याला आता तिथे जायचं आहे. तिथून व्ह्यू पॉईंट खूप सुंदर दिसणार. तर चला आपण तिथे जाऊया. चले लवकर वर. अजून खूप वर जायचं आहे मित्रांनो. की खूप असा आहे.
चिखल आहे मित्रांनो. इथं जर तुम्ही यायचा प्लॅन बनवत असाल तर शूज क्वालिटीचे वापरा जे की चांगली ग्रिप देतील. तर मित्रांनो मी पूर्णपणे थकलेलो आहे आणि अजून आपल्याला वर जायचं. परत येताना मला उशीर झाला होता. झीप लाईन बंद झाली होती म्हणून मला पोहून नदी पार करावं लागली. खूप थरारक अनुभव होता. खूप मजा आली. एकदा अवश्य भेट द्या मालशेज घाटातील खळखळणाऱ्या पाण्याच्या सौंदर्याला आणि निसर्गाच्या शांततेत मग्न व्हा. तर चला मंडळी, भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत